Hi guys, good morning to all and happy Makar Sankranti to you all. मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की क्षितिजाची ही पहिली मकर संक्रांत आहे, सो इट विल बी स्पेशल. सो लेट्स सी व्हाट शी इज डूइंग टुडे. So she is all set in her green and maroon color sari. You're looking very pretty today. And here we have Mama. हाय. मी तुम्हाला पूजेची केलेली तयारी दाखवते. अशा प्रकारे पूजा छान पार पडली आहे. आणि याची क्षितिजाने पूजा केली. कदाचित तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे काय आहे. लेट मी टेल यू. तर ते मकर संक्रांतीचं वाण होतं. म्हणजे मकर संक्रांतीला सवाष्ण बायका हळदी कुंकू घालतात आणि इतर बायकांना बोलवतात त्या हळदी कुंकाला. तर तेव्हा ती एक उपयोगी अशी, म्हणजे समोरच्या व्यक्तीला उपयोगी अशी वस्तू दिली जाते आणि त्याला वाण म्हणतात. क्षितिजाची ही पहिली मकर संक्रांत आहे. तर आपल्याकडे अशी प्रथा आहे की पहिल्या मकर संक्रांतीला हळद आणि कुंकू लुटायचं असतं. म्हणजे ज्या बायकांना आपण हळदी कुंकवासाठी बोलवणार त्यांनी ते हळद कुंकू घेऊन जायचं. पूर्वी असं होतं की फक्त हळद कुंकू ठेवायचे, तिथे पेपर ठेवायचे आणि त्या बायका आपलं आपलं घेऊन जायच्या त्या पेपरमध्ये. पण आता वेगवेगळ्या फॅन्सी गोष्टी आल्या आहेत. मध्ये ते असे कुंकवाचे करंडे आले होते की केळीचं पान होतं आणि त्याच्यामध्ये 2 असे सेक्शन होते ज्याच्यात हळद आणि कुंकू भरलेलं असायचं. आम्हाला ते नको होतं, सो आम्ही काहीतरी फॅन्सी बघितलं. तर नवीनमध्ये काय आलं आहे तर त्या छोट्याशा पुड्या आहेत हळदी कुंकवाच्या आणि त्या छान अशा फुलामध्ये ठेवलेल्या आहेत. सो ते बघूनच खूप छान वाटलं. सो वी थॉट
यावर्षी आपण हे घेऊ. सो तसं ते वाण होतं. आणि हळदी कुंकवाचं असं आहे की असं नाही आहे की मकर संक्रांतीच्या दिवशीच हळदी कुंकू घालायला लागतं. रथसप्तमीपर्यंत कधीही तुम्ही हळदी कुंकू घालू शकता. पण मम्मा युजली मकर संक्रांतीच्या दिवशीच हळदी कुंकू घालते. म्हणजे पहिल्याच दिवशी पूजा वगैरे झाली की संध्याकाळी आमच्याकडे हळदी कुंकू असतं. आणि तीच प्रथा आता क्षितिजा पुढे घेऊन जाईल. पण काहीतरी म्हणायचं आहे, तिच्याच तोंडून ऐकू तिला काय म्हणायचं. काय म्हणतेस? या वर्षी मला खूप छान वाटते. माझ्या मुलाचं लग्न झाले, ती नवीन सूनबाई घरात आलेली आहे, तर आनंदाचं वातावरण आहे सगळं. तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप शुभेच्छा. हॅपी मकर संक्रांत. हा क्षितिजा. हॅपी मकर संक्रांत टू एव्हरीबडी. हाय गाईज, गुड इव्हनिंग टू ऑल. दुपारी जसं तुम्ही बघितलं छान पूजा वगैरे झाली आणि त्यानंतर मला व्लॉग कंटिन्यू नाही करता आला कारण पुरणपोळीचा बेत होता. वाजले पण बरेच होते आणि माझं वर्किंग आहे, मला सुट्टी नाही आहे आज. सो मला कंटिन्यू नाही करता आलं. पण वी आर ऑल सेट अगेन फॉर द नेक्स्ट इव्हेंट. आय टेल यू वॉट द इव्हेंट इज. क्षितिजाची फर्स्ट मकर संक्रांत आहे, तर आमच्याकडे अशी पद्धत आहे की तिची वाडी भरतात. म्हणजे जसं मगाशी तुम्ही व्हिडिओत बघितलं, मी तिला ब्लॅक कलरची साडी दिली. त्याच्यासोबत आम्ही दादरला जाऊन हलव्याचे दागिने घेतले होते. तर आता आम्ही तिला फुल मस्त रेडी करू आणि मग त्याच्यानंतर ते एक छोटंसं सेलिब्रेशन असेल. तर स्टे ट्यून. आय जस्ट क्विकली शो यू आम्ही कोणकोणते दागिने आणलेत आणि मग आपण ते सगळे दागिने क्षितिजाच्या अंगावर बघू. ठीक आहे, लेट्स गो. सो हे ते दागिने आहेत ज्याच्याबद्दल मी बोलत होते आता. बेसिकली त्या दागिन्यांना हे फुटाणे लावलेले असतात. सो त्याला हलव्याचे दागिने म्हणतात. म्हणजे आता आम्ही लोअर परेलला राहतो, सो इथे लालबागला सुद्धा मिळतात किंवा दादरला. पण दादरला आम्हाला रिजनेबल रेट्समध्ये छान दागिने मिळाले आणि भरपूर व्हरायटीज पण होत्या. अँड वन थिंग इज काही काही ठिकाणी फुल सेट मिळतो, मग तो तसा घ्यायला लागतो. आपल्याला काही चॉईस नाही करता येत त्याच्यात. पण काही ठिकाणी तुम्ही चॉईस करून घेऊ शकता. जो ऑप्शन आम्हाला दादरला मिळाला, आयडियलच्या इथे जी गल्ली आहे तिथे समोरच एक दुकान आहे, तिथे आम्हाला हे दागिने मिळाले. बरेच दागिने होते पण आम्ही आमच्या चॉईसने घेतले. म्हणजे जे मोठ्यांनी सांगितलं की हे हवंच आहे आणि काही दागिने क्षितिजाच्या चॉईसने की हे तिला हवं आहे तर आपण घेऊया. तर त्या प्रकारे हे पहिलं जे आहे तो कंबरपट्टा आहे. हे तोडे आहेत, याच्यामध्ये 2 आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर हा एक हार आहे. हे मंगळसूत्र आहे, याच्यामध्ये काळे मणी तुम्हाला दिसतील. सो हे मंगळसूत्र, या वाट्या पण जर दिसत असतील नंतर दिसतीलच त्या नीट. ही नथ आहे, क्यूट अशी छोटीशी. त्यानंतर हे झुमके कानातले तिला घालण्यासाठी. हा बाजूबंद आहे जो असा नंतर तिला घालू आपण राईट हँडमध्ये. आणि ही बिंदी. अजून एकच दागिना आहे हा, ज्याला 2 पदरी जावई हार म्हणतात. पण हा क्षितिजाचा नाही आहे, तो दादूचा आहे. सो आपण दादूला तो पण आज जॉबला गेला आहे, त्याला सुट्टी नाही आहे. सो तो आला की आपण त्याला घालायला लावू आणि मग छानसा फोटो सेशन करू. सो बघू आता क्षितिजा कशी दिसते या सगळ्या हे सगळे दागिने घालून. लेट्स सी. सो मी तुम्हाला दाखवलं तसं हा कंबरपट्टा, माखला काहीतरी म्हणतात त्याला. त्यानंतर हा बाजूबंद, हे मंगळसूत्र आणि हे ते हार आहे. हे तिचे झुमके, नथ आणि बिंदी. खूप गोड दिसते क्षितिजा. आणि इथे आमचा दादू आहे मस्त जावई हार घालून.
क्षितिजाचं हळदी कुंकू सुरू आहे आणि तिच्या आईबाबांना येणं शक्य नाही आहे कारण ते नाशिकला राहतात. पण तिचे आत्या आणि काका आले आहेत, ते भांडुपला राहतात. आपण त्यांना भेटूया. ही तिची आत्या आहे आणि हे काका. काय म्हणताय, कसं वाटतंय तुम्हाला? खूप आम्हाला आनंद वाटतोय या प्रोग्राममुळे आणि मजा आली आहे. हळदी कुंकू झाल्यानंतर दुसऱ्या प्रोग्रामला बोलवा म्हणजे आणखी जास्त मजा येईल. आमची फुल धमाल चालू आहे आणि इथे माझ्या पण आत्या वगैरे आहेत. आत्या हाय कर. हाय. काकी वगैरे आलेली पण मगाशी मला व्हिडिओ शूट नाही करता आला. माझं पण काम चालू आहे, कॉल्स अँड ऑल आर गोइंग ऑन. सो या वी आर हॅव्हिंग फन. आमचं हळदी कुंकू खूप छान पार पडलं, खूप मजा आली आणि क्षितिजाचे पण हे पहिलं हळदी कुंकू होतं. सो वी एन्जॉयड अ लॉट. So that's it from our end. Bye. Bye. Mama. Bye. हाय. Bye. And one more thing. मी माझ्या व्लॉगिंगवर आलेल्या कमेंट्स बघितल्या लास्ट टाइम. मी नेहमीच म्हणते सगळे अप्रिशिएट करतात, खूप छान वाटतंय. पण स्पेशली व्लॉगिंगसाठी तुम्ही कमेंट्स देताय, रिमार्क्स देताय की मी खरंच खूप छान व्लॉग करते. जसं वहिनी म्हणाली मला फुल टाईम हे करणं शक्य नाही आहे, सो मी माझी हौस वहिनीच्या चॅनलमार्फतच भागवून घेते. पण हां, छान वाटतं आहे आणि तुमच्या पॉझिटिव्ह कमेंट्सने मला अजून हुरूप येतो आहे आणि इफ यू गाईज वॉन्ट आय विल कंटिन्यू डुईंग इट. सो या, दॅट्स इट. Gratitude from my end. Thank you so much. Bye.